महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। शिववडापाव व दही मिसळबाबत शोभाड यांनी केले ट्विट। धन्यवाद शिवसेना, फारच चविष्ट। शिवसेनेच्या झणझणीत शिववड्याला शोभाड यांचं झणझणीत प्रतिउत्तर। रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेकडून आखली नवी योजना। प्रवाशांना वेकअप अलार्म कॉलची कमी दरात मिळणार सुविधा। आणि नाशिकचं पाणी गुजरातला वळवण्याचा सरकारचा डाव, विरोधकांनी केला विधानसभेत आरोप। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। शिव वडापाव व दही मिसळबाबत शोभाड यांनी ट्विट केले। धन्यवाद शिवसेना, फारच चविष्ट। शिवसेनेच्या झणझणीत शिववड्याला शोभाड यांचं झणझणीत प्रतिउत्तर आहे। सरकारच्या मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाइम शो देण्याबाबतच्या निर्णयाला स्तंभलेखिका शोभाड यांनी विरोध केल्याने शिवसेना आक्रमक झाली होती आणि या विरोधाच्या निषेधार्थ त्यांनी शोभाड यांना शिव वडापाव दही मिसळ भेट दिली होती। शिवसैनिकांनी एवढ्यावरच न थांबता शोभाड यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली होती। मात्र शोभाड यांनी या शिव वडापाव व दही मिसळबाबत ट्विटद्वारे धन्यवाद शिवसेना, फारच चविष्ट असे ट्विट केले आहे आणि शिवसेनेला सुनावत सामनात एका महिलेविषयी वापरलेली भाषा अशोभनीय आहे असंही ते म्हणाले आहेत। रेल्वेने आता प्रवाशांसाठी एक नवीन योजना आखली। तुम्ही जर रेल्वेने प्रवास करीत आहात आणि स्टेशन निघून जाईल तर अशा वेळेस तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही, कारण स्टेशन येण्याच्या अर्धा तास अगोदरच तुम्हाला रेल्वेकडून कळवलं जाणार आहे। प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता रेल्वेकडून वेकअप अलार्म कॉल आणि डेस्टिनेशन अलार्म कॉल या सुविधा कमी दरात सुरू करण्यात आल्या आहेत। मात्र ज्या प्रवाशांना ही सुविधा हवी आहे त्यांना रेल्वेकडे तशी मागणी करावी लागेल अशी माहिती रेल्वेचे प्रवक्ते नीरज शर्मा यांनी दिली आहे। डेस्टिनेशन अलर्ट या सेवेअंतर्गत प्रवाशांना त्यांची गाडी स्थानकावर येण्याच्या नेमक्या वेळेच्या अर्धा तास अगोदर फोन करून कळवले जाईल, तर वेकअप अलार्म या सुविधा अंतर्गत इच्छित स्थानक येण्याच्या अर्धा तास आधी रेल्वेकडून कळवले जाईल। रेल्वेच्या 139 या चौकशी क्रमांकावर फोन करून किंवा लघु संदेश पाठवून प्रवासी डेस्टिनेशन अलार्म कॉल सुविधेचा लाभ घेऊ शकतात। तर वेकअप कॉलच्या सुविधेसाठी प्रवाशांना 139 क्रमांकावर चौकशी करण्याचा किंवा व्हॉइस कॉलचा पर्याय निवडावा लागेल। व्हॉइस कॉलच्या पर्यायामध्ये प्रवाशांना त्यांचा PNR क्रमांक, स्थानकाचा STD कोड आणि सूचित दिल्याप्रमाणे स्थानकाच्या क्रमांकाची माहिती द्यावी लागेल। दरम्यान वेकअप कॉलच्या सुविधेसाठी गाडीचे नेमके ठिकाण लक्षात घेऊनच प्रवाशांना कळवले जाईल, जेणेकरून गाडीला येण्यासाठी उशीर झाल्यास प्रवाशांना गाडीच्या स्थानकात येण्याची नेमकी वेळ कळू शकेल। नाशिकचं पाणी गुजरातला वळवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप करत विरोधकांनी विधानसभेत खडाजंगी चर्चेला तोंड फोडले। छगन भुजबळांनी बॅनर घेऊन विधानसभेच्या वेलमध्ये ठिय्या आंदोलन केले। नारपार आणि पिंजा खोऱ्यातल्या पाणी वाटपाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भुजबळ यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी केली। मराठवाडा आणि खानदेशावर अन्याय करून गुजरातला पाणी वळवायला राज्य सरकारनं तयारी दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे। याबाबत सादरीकरण सभागृहासमोर करावं अशी मागणी त्यांनी केली। त्यावर शुक्रवारी दुपारी 4 वाजता सादरीकरण करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहे। आपण जेव्हापासून हे नवीन विधानसभा अस्तित्वात आली आहे तेव्हापासून या दोन्ही अधिवेशनामध्ये मी कधी वेलमध्ये सुद्धा गेलेलो नाही। मला जे काय बोलायचं माझ्या जागेवर बोलतोय, परंतु मी पहिल्या दिवसापासून हे गुजरात आणि महाराष्ट्र याच्या सीमेवरचं जे काही पाणी जे आहे, जे महाराष्ट्राच्या भागातलं पाणी महाराष्ट्राला मिळावं अशी जी मागणी आहे त्या बाबतीमध्ये बाहेर अनेक आंदोलनं सुरू आहेत आणि असा सर्वदूर असा समज आहे की जवळजवळ 133 TMC पाणी जे महाराष्ट्राच्या भूमीवर पडतं आहे त्यातलं 20-25 TMC पाणी फक्त महाराष्ट्राच्या वाट्याला येऊन बाकीचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते जे आहे गुजरातला वळवण्याचा जो आहे घाट घातला जातोय, अशा प्रकारची समजूत आणि माहिती जी आहे सर्व जे बाहेरचे तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून मी अधिवेशन सुरुवात झालं तेव्हापासून या विषयाला तोंड फोडलं आणि सांगितलं की तुम्ही सांगितलं पाहिजे की खरं काय आहे। मागच्या सरकारनं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही एक MOU केलेला आहे। त्याचबरोबर 16 जानेवारीला आताच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जे आहे केंद्रीय मंत्र्यांना काही पत्र पाठवलेली आहेत। त्या पत्रांमध्ये काही उल्लेख आहे आणि हे सगळं पाहता एक संभ्रमाचं असं वातावरण आहे की हे पाणी काही प्रमाणामध्ये फक्त मुंबईचा पाणी मिळणं तर मुंबईचा हक्क आहे आणि ते कसंही करून मिळणारच, पण ते नुसतं सांगायचं की 20 TMC पाणी मुंबईला देणार आहे
अरे 20 टीएमसी पाणी तुम्ही देणार, पण मग त्या भागातलं 83 टीएमसी पाण्यापैकी 20 टीएमसी गेल्यानंतर 63 टीएमसी कुठे जाणार? जगप्रसिद्ध समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिची बेनो यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते कॅन्सरने त्रस्त होते. बेनो यांना 2013 मध्ये घराजवळच अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांना त्वचेचा कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि त्यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती. ही झुंज अयशस्वी ठरली आणि काल रात्री झोपेतच असताना सिडनीतील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. द्वारका आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी देशात समान नागरिक कायदा लागू करण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले. हिंदूंनी 4 अपत्ये जन्माला घातली तर मुसलमान 40 घालतील, कारण मुसलमान व्यक्तीला एकापेक्षा जास्त बायका करण्याचा अधिकार आहे, परंतु हिंदू व्यक्तीला फक्त एक विवाह करता येतो. यामुळे संपूर्ण देशात समान नागरिक कायदा लागू व्हावा अशी अपेक्षा शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केली. शंकराचार्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात संबोधित केले. अलाहाबाद येथील मनकामेश्वर मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात शंकराचार्य म्हणाले की महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीमुळे मुसलमान स्वस्त प्रोटीनपासून वंचित झाले आहेत, परंतु मुसलमान लोकांना हे माहीत नाही की गायीच्या दुधातही मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. मुसलमानांनी गायीचे संगोपन करून त्यांचे दूध प्यावे, त्यातूनही जास्त प्रोटीन मिळते. याला कोणाचाही विरोध नसेल. शंकराचार्यांनी गोवंश हत्या बंदी प्रकरणी सरकारवरही कडाडून टीका केली. ते म्हणाले, गायी कापण्याच्या मशीन विदेशातून येतात. विशेष म्हणजे आपले केंद्र सरकार त्यावर अनुदान देत आहे, असा आरोप शंकराचार्यांनी केला आहे. ई कॉमर्स मधील आघाडीवर असणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीने मुंबईतील डब्बेवाल्यांशी करार करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत पहिली बैठक मुंबईत पार पडली. फ्लिपकार्ट डब्बेवाल्यांची मदत घेणार आहे. योग्य व्यवस्थापन म्हणून जगविख्यात असलेल्या मुंबईच्या डब्बेवाल्यांची मदत आता ऑनलाईन ट्रेडिंग मधील फ्लिपकार्ट कंपनी घेत आहे. डबे पोहोचवताना फ्लिपकार्ट कंपनीच्या मालाची डिलिव्हरीही हे डब्बेवाले ग्राहकांपर्यंत करणार आहेत. फ्लिपकार्ट आपल्या ई कार्ट लॉजिस्टिक या डिलिव्हरी नेटवर्कसाठी मुंबईच्या डब्बेवाल्यांशी पार्टनरशिप करणार आहे. फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी हबमधून डब्बेवाले माल घेतील आणि डब्यांची डिलिव्हरी करता करता या मालाचीही डिलिव्हरी करतील. दरम्यान डिलिव्हरी कोणत्या मालाची करायची आणि त्यासाठी काय चार्जेस लावायचे याबाबत शुक्रवारी फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, असे सुभाष तळेकर यांनी स्पष्ट केले. जाता जाता एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. शिववडापाव व दही मिसळबाबत शोभाड यांनी केले ट्विट. धन्यवाद शिवसेना फारच चविष्ट. शिवसेनेच्या झणझणीत शिववड्याला शोभाड यांचं झणझणीत प्रतिउत्तर. रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेकडून आखली नवी योजना. प्रवाशांना वेकअप अलार्म कॉलची कमी दरात मिळणार सुविधा. आणि नाशिकचं पाणी गुजरातला वळवण्याचा सरकारचा डाव, विरोधकांनी केला विधानसभेत आरोप. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.